नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार आणि पावसाळ्याचा खूप खूप आनंद घेत असणार. सो यस, रोजचं जेवण चवदार बनवण्यासाठी कैरीच्या फोड्या वगैरे ज्या असतात ना, त्या आणलेल्या आहे मी. त्या आहे ना ऑलरेडी मी फोडूनच आणलेल्या आहे, कारण आहे ना घरी आणल्यानंतर आपण कसं फोडायचं आणि काय करायचं ते काही कळत नसतं आपल्याला, आणि आपल्याकडे ते फोडायचं जे असतं ना ते सुद्धा नसतं. तर त्यामुळे मी तिथूनच फोडून आणलेले आहेत. आणि प्राईस जे आहे 80 रुपये किलो असे मला हे जी कैऱ्या मिळालेल्या आहेत, आणि 30 रुपये फोडण्यासाठी घेतलेले आहे प्रति किलो. तर हे 3.5 किलो जे आहे आंबे मी आणलेले आहे. येत्या कदाचित ना तुमच्याकडे लोणचं ऑलरेडी घातलं गेलं असणार, पण यावेळेस आहे ना लोणच्याची जी कैऱ्या असतात त्या काही दिसल्याच नाही. आणि आत्ता आहे ना म्हणजे जस्ट आम्ही फक्त भाजी घ्यायला गेलेलो होतो दुपारच्या वेळेस गेलो, म्हणूनच हे कैऱ्या ज्या आहे त्या आम्हाला मिळाल्या. असंच संध्याकाळच्या वेळेस गेलो असतो ना तर म्हणजे कदाचित आम्हाला मिळाल्या नसत्या, पण दुपारच्या वेळेस गेलो तर एक फायदा झाला आम्हाला. आणि ह्या कैऱ्या घेत असताना ना हे एकदम ताजं होतं, तर त्याचं जे देठ असतं ते काढून बघितलं आणि त्याचं जे चीक आहे ते तोंडावर उडालं. तर त्यामुळे ना मला एक असं म्हणजे जळजळ होत होती, आणि कदाचित त्याचा डागही राहून जाईल म्हणजे 2-4 दिवसापर्यंत, कारण नंतर तो चालला जाईल. आणि मी ना त्याला तेल लावलं होतं, जो खोबरेल तेल असतो ना तो डोक्याला लावायचा, तो लावलेला आहे. आणि हे ना आता म्हणजे आणल्यानंतर मी व्यवस्थित असं पुसून घेते आणि एक रात्रभर तसं ठेवून देईल, सो दॅट ना ते एकदम मस्तपैकी कोरड्या होऊन जातील, खराब होणार नाही नंतर. ज्या बाबाकडे आम्ही हे कैऱ्या कापून घेतल्या ना तो बाबा एकदम छान होता, म्हणजे त्याने ना हे कैऱ्या वगैरे व्यवस्थित धुवून पुसून वगैरे जे आहे ते कापून दिलेले आहे. त्यामुळे घरी आणून ओल्या कपड्याने पुसण्याची काही गरज नाही आहे. आणि अशाच प्रकारे जे ना व्यवस्थित मी त्याला आहे ना म्हणजे असं असतं ना की ते त्यातलं जी कोय असते ती खराब असते, तर त्यामुळे त्याला काळे डाग पडलेले होते, तर ते मी ओढणीने व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि हे जवळपास ना मी पूर्ण म्हणजे ओव्हरनाईट ठेवलेलं होतं, तर सकाळी उठून ना मस्तपैकी आता लोणचं घालून घेते. लोणचं एक अशी गोष्ट आहे की त्याच्या नावानेच तोंडाला पाणी सुटतं. आपल्यापैकी बरेच असतील, मे बी 80 to 90% ज्या आपल्या बाहेरूनच लोणचं आणत असतो, त्यातली मी सुद्धा आहे. पण शक्यतो मी माझंच टाकते. ज्या वर्षी नाही टाकलं त्या वर्षीच आईकडून घेऊन येते, कारण कैऱ्या मिळणे हेच मोठा टास्क असतो. त्या मिळाल्या म्हणजे मी घरीच करते. आपल्यापैकी किती जण घरी करतात लोणचं, ॲटलीस्ट मला कमेंटमध्ये मी टाईप तरी करा, सो मला कळेल. आणि स्वतः केलेल्या गोष्टीचा, एखाद्या वस्तूचा जो आनंद मिळतो ना, असं बाहेरून आणलेल्या गोष्टीतून काही मिळत नाही. म्हणजे की आपण आनंदी राहणं खूप महत्त्वाचं. असे छोट्या मोठ्या कामातून मिळणाऱ्या आनंदाला काही तोडच नाही. ॲट द एंड आपण जे काही करतो त्यात आनंदी किंवा खुश राहायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मी तर जामच खुश होते. तर यासाठी लागणारे जे मसाले आहे ते मी आता घरीच करून घेणार आहे. म्हणजे बाहेरून पण मसाले जे आहे ते मिळतात, रेडीमेड असतात, ते पण मला घरीच करायचे होते, तर त्यामुळे मी हे सगळे मसाले जे आहे ते घरीच करते. आणि हे जे आहे मी सगळं म्हणजे काय मोहरी वगैरे असेल, काळी मोहरी, पिवळी मोहरी आणि शोप वगैरे जे आहे ते ना व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. म्हणजे लो टू मीडियम फ्लेमवर ना आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे 5 मिनिटापर्यंत. शोप मोहरी 1 वाटी घेतलं आहे, आणि मेथी जी आहे ती अर्धी वाटी आहे. बाकी मीठ, तिखट, हळद, धनेपूड जे आहे ते 1 वाटी, आणि अर्धी वाटी हिंग आहे. अर्धा किलो गूळ, 1 लिटर मोहरीचं तेल गरम करायला ठेवलं आहे आता. आणि यासाठी लागणारी लसूण जी आहे ती मी रात्रीला सोलून ठेवलेली होती, तर ती आता वाटून घेते. ती सुद्धा मी 1 वाटी घेतलेली आहे. तर ती वाटल्यानंतर म्हणजे मला आहे ना ती जाडसरच वाटायची होती. वाटून झाल्यावर जे आहे हे काय घडलेलं आहे मला काही कळलं नाही. कदाचित मी हे पहिल्यांदा करत असल्यामुळे घडत असेल, कारण यानं तेल जो आहे तो मी ना मोहरीचा यूज नाही करत, जो असतो आपला रेग्युलर तोच यूज करते. आणि बाकीचं जे आहे मी यावेळेस आहे ना मोहरीचा यूज केला. आणि वातावरण जे आहे ते आपण बघू शकता की छान असा पाऊस जो आहे तो बाहेर सुरू आहे. आणि हे बघा आपण काय झालं आहे आता याच्यानंतर जे आहे, कदाचित तुम्ही जर म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की काय घडलं असावं इथे. आणि हे होत असताना मला काही कळतच नव्हतं, इतक्या पटपट हे होत होतं की काय करावं आणि काय नाही. म्हणजे मला वेळच अजिबात मिळाला नाही की काय करू मी. म्हणजे थोडा वेळ असता तर मी आईला विचारलंही असतं की कशामुळे हे होत असावं. अर्ध तेल जे आहे ते वाया गेलं इथे, आणि अशा प्रकारे ते इतक्यावरती येत होतं. म्हणजे मी इथे काय करायला पाहिजे मला काहीच सुचत नव्हतं. मी अशा प्रकारे ना तेल म्हणजे त्या गाळणीमध्ये घ्यायचा प्रयत्न करत होते की ते म्हणजे ते ॲटलिस्ट थांबल्या गेलं पाहिजे. आणि गॅस ऑफ केल्यावरही ना ते पटापट असं बाहेर जात होतं. आणि जो तेल आहे तो ऑलमोस्ट अर्धा गेलेला आहे, आणि जे तेल होतं उरलेलं, आणि असं नव्हतं की एकदम जे आहे ते तेल गरम झालेलं होतं, अगदी मीडियम होतं. त्यामध्येच मला लसूण जी आहे ती थोडीच फ्राय करून घ्यायची होतं, तर त्यामुळे मी लसूण जी आहे ती घातली होती. म्हणजे मी ऑलरेडी जे आहे लोणचं बनवलेलं आहे, पण तेल मी हे जे आहे मोहरीचं मी पहिल्यांदा यूज करते, तर त्यामुळे कदाचित ते झालं असावं असं मला वाटतंय. बाकी तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण नंतर म्हणजे ह्या गोष्टी घडायला नको. आणि हे गरम तेलच आहे ना मी म्हणजे
आणि हे गरम गरम कढई जी आहे मी कैऱ्यांमध्ये ठेवली. मला आहे ना कैऱ्यांमध्ये गरम तेल घालायचंच नव्हतं, पण आहे ना अशा वेळेस ना काय होतं नाही काय नाही म्हणजे डोकं आहे ना जाम होऊन जातं आणि म्हणजे काहीतरी वेगळंच घडतं. असं तुमच्या बाबतीतही कधीतरी घडलं असेल, तुम्ही रिलेट करत असणार आहे ते. पण असं आता हा कांड झालाच आहे, तर आता हे येण्या अगोदर मला हे पटापट आवरून घ्यावं लागणार, कारण त्यांनी बघितली तर महाभारत सुरू होईल. पटापट पुसून घेते. जितक्या जोरात हे तेल वाया गेले त्याच जोमात मी ही पायापालट करून घेते. पण हे सगळं करत असताना जीव ना आतून कसं कसं करत होता. प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकत पुढे चालूया. चला जाऊ द्या, जे झालं ते झालं, जैसे ते जसंच आहे आता तेच सुरू करूया. तर चला मग आता जी ही मोहरी वगैरे आहे आपल्याला जाडसर वाटून घ्यायची, ते जाडसर मी पटापट आता वाटून घेते. त्याचा काही व्हिडिओ वगैरे जो आहे तो मी दाखवला नाही, डायरेक्ट वाटल्यानंतर जे आहे ते सगळं दाखवते. आणि जितके सुके पदार्थ आहे ते अशाच प्रकारे मी त्यामध्ये घालून घेतलेले आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ना प्रत्येक घरामध्ये लोणचं टाकण्याची जी पद्धत असते ना ती वेगवेगळी असते. तर आमच्याकडे ना अशा प्रकारे लोणचं टाकलं जातं, जे मी तुम्हाला दाखवते. आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने आणि कसं आपल्याकडे अशाच प्रकारे टाकतात का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लोणचं टाकत असताना त्यात मीठ जे आहे ते थोडं जास्त टाकायचं आहे. ते ना प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्याने लोणचं खराब होत नाही. आणि हे व्यवस्थित सगळे मसाले जे आहे ते मिक्स करून घ्यायचे. आणि पण बघू शकता की लोणचं आत्ताच असं वाटतंय ना की खायला पाहिजे आपण, बघताच तोंडाला पाणी सुटतंय. आता अर्ध तेल तर वाया गेलेलं आहे, तर जे मी ऑलरेडी यूज करते तेच तेल जे आहे ते मी नंतर गरम करून टाकून दिले यामध्ये. आणि शेवटी ना मी एक चविष्ट असा पदार्थ जो आहे तो घातलेला आहे. तर व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप वगैरे नका करू, कारण लोणचं जरी संपलं ना तो पदार्थ खाऊन आपल्या तोंडाला नक्कीच चव येणार. आता सगळे मसाले तर घालून झालेलेच आहे, फक्त मेथी दाणे राहिलेले होते, तर ते ना मला अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचे. एकदम बारीक नाही वाटायचे आपल्याला, जाडसरच वाटायचे. आणि ते व्यवस्थित घालून मिक्स करून घेऊ. आणि हे उरलेलं सुरलेलं तेल जे आहे ते घालते मी आता. आय थिंक 3.5 किलोसाठी 1 किलो तेल सफिशियंट आहे. बाकी तेल गरम करण्या अगोदर बर्नरमध्ये जे तेल गेलेलं आहे ते पुसणं गरजेचं आहे, कारण ते काही चालणार नाही. आणि एक जे आहे माझं बर्नर ते अजिबात चालत नाही, एकदम स्लो चालतं, तर त्यामुळे मला हे व्यवस्थित पुसून घ्यावं लागणार आहे. आता पहिले पुसून घेते, नंतर तेल जो आहे तो गरम करून घेईल. अर्धा किलो तेल टाकते. नंतर असं चुकीचं कामच केलं आहे तर त्याची भुगतानही आपल्यालाच करावी लागणार आहे. पहिले ज्याची कामं जे आहे ते कमी नव्हते, हे सगळं करत असताना एक्स्ट्राचं कामं करायला मला खूप जास्त कंटाळा येत होता आता. कारण एक माइंडसेट असतो आपला की आपण आपली जे कामं आहे ह्या वेळेपर्यंत आपण संपून घेऊ, पण असं एक्स्ट्राचे कामं जे आले ना तर त्यामुळे ना आपल्याला खूप जास्त ना असं होऊन जाते की अरे यार हे कशाला आलं असेल, हे का केलं असेल आपण, यामुळे असं झालं तसं झालं असा विचार करत बसतो. आणि त्यामुळे ना आपली कामं जे आहे म्हणजे प्रोडक्टिव्हनेस जो असतो ना तो मिळत नाही. जाऊ द्या, होतं असं कधी कधी. आणि याचा जो सुगंध दरवळलेला आहे काय सांगावं तुम्हाला. यात गुळ घालायचा होता, तो सुद्धा घालून घेते. आणि इतकं लोणचं झालेलं आहे 3.5 किलोमध्ये. विचार माझा 5 किलो घालायचा होता, पण म्हटलं जाऊ दे 3.5 किलो ही ठीक आहे, म्हणजे बऱ्याच दिवस पुरून जाईल. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष पूर्ण तर नाही पुरणार, पण म्हणजे ऑलमोस्ट पुरून जाईल. लिटरली आता आहे ना मला एकदम शांती मिळालेली आहे, कारण हे फायनली याचं काम जे आहे ते झालेलं आहे. आणि इतकं तेल सांडलेलं आहे तर व्यवस्थित घासणं गरजेचं आहे. सगळीकडे तेलकटच झालेलं आहे. म्हटलं आता व्यवस्थित मस्तपैकी डीप क्लिनिंग करून घ्यावी, कारण एका बाईला सगळं झाल्याशिवाय शांती काही मिळणार नाही. एक झालं की दुसरं काम जे आहे ते आपल्याला माहितीच असतं, आलेलंच असतं, आणि ते करण्याशिवाय आपल्याला काही पर्याय नसतो. आणि असंही दिवसातून एकदा तरी ना किचन टॉपची जी आहे ती डीप क्लिनिंग करायलाच पाहिजे आपण. इतकं सगळं केल्यानंतर भांडे तर निघणारच आहे. असंही आपण थोडंसं काही केलं तर भांडे निघतातच. आता तर काही गरजच नाही सांगण्याची, तर खूप सारे भांडे होते तर 2 बॅचमध्ये मी घासून घेतलेले आहे. थोडेसे बाकी आहे ते घासून घेते आता पटापट. आणि वेळ झालेली आहे दुपारच्या जेवणाची, तर त्यामध्ये मटकीची भाजी केलेली आहे. आणि लोणचं आपण बघू शकता की किती सुंदर आणि सुपर टेस्टी दिसतंय. जसंही लोणचं मुरेल तशी याची चव खूप छान येणार. आणि मीच तुम्हाला सांगितलं होतं की एक पदार्थ जो आहे ते आहे मिरची. त्यामध्ये जर मिरची घातली ना आणि नंतरची जेव्हा मुरते ना त्याची चव अप्रतिम लागते. पहिले तर लोणचं आपण खाऊन घेतो, पण मिरची उरून जाते, तर शेवटी आपण मिरचीच खातो आणि त्याची टेस्ट इतकी छान लागते ना की काय सांगावं तुम्हाला. तुम्ही जर घालत नसाल तर अशा प्रकारे मिरची घालून बघा, ती मुरल्यानंतर खूप टेस्टी लागते. मुलं आली आहे आता शाळेतून, तर त्यांना मॅगी हवी होती, तर त्यांच्यासाठी मॅगी बनवून देते. आणि मॅगी जी आहे मी आटा नूडल्स जे असतात ना तेच वापरते. लोणचं चाकून बघितलंय, खूपच भारी झालेलं आहे. आणि मॅगी जी आहे मुलांना ना मैद्याची आवडते, पण मी शक्यतो आहे ना जे हेल्दियर ऑप्शन असतं ना ते आपण ट्राय करत असतो. एक आई म्हणून म्हणजे सगळ्याच आया जे आहे मुलांना हेल्दी देण्याचा प्रयत्न करतो. जर हवीच असेल तुम्हाला मॅगी जर खायची आहे तर माझं असं असतं की आपण आट्याची आणायची आणि ती त्यांना बनवून द्यायची. ते एक बेस्ट ऑप्शन आहे, पण त्यांना तितकी आवडत नाही, पण म्हटलं जाऊ द्या एखाद्या वेळेस चालतं कधीतरी. आणि मुलं पण इतक्या आगाऊ असतात
असतं ना की त्यांना सगळं कळून जातं की नाही ही आट्याची आहे, मैद्याची नाही आहे. म्हटलं जाऊ द्या, जे आहे ते खा, नाही तर नसेल खायचं तर चुपचाप बसा. पण घेतलं त्यांनी आणि हे लोणचं जे आहे मी बर्नीमध्ये भरून घेते. बघा किती सुंदर दिसतंय. तर आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं झालेलं आहे लोणचं. खूप सुंदर आणि खूप टेस्टी झालेलं आहे. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा. बाय.